तुम्हा प्रत्येकांचं प्रभू येशूच्या नावामध्ये मी स्वागत करत आहे की आजची सुंदरशी वेळ प्रभूने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये जोडलेली आहे आणि प्रभूने त्याच्या कृपेच्याद्वारे आम्हाला प्रत्येकांना त्याने एकत्रित केलेलं आहे। सो प्रभूला आम्ही जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया। आणि आज या वेळामध्ये आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आम्ही जाणार आहोत आणि जे वचन आहे नवीन करारामध्ये प्रगटीकरण याचा अध्याय 21 आणि वचन 1 ते 8 आम्ही वाचणार आहोत। रिव्होल्यूशन चॅप्टर 21 वर्स 1 to 8। नंतर प्रगटीकरण 21 अध्याय वचन 1 ते 8। नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली। पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही। तेव्हा मी पवित्र नगरी नवी यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली। ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजविलेली होती आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली। ती अशी, पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे, त्यांच्या बरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील। तो त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकील। यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या। तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करीतो। तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत। तो मला म्हणाला, झाले, मी अल्फा व ओमेगा म्हणजे प्रारंभ व शेवट आहे। मी तहानलेल्यांना जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईल। जो कोणी विजय मिळवितो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील। मी त्यांचा देव होईल आणि तो माझा पुत्र होईल। परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल। हेच ते दुसरे मरण आहे। परमेश्वर हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो, आमेन। प्रियांनो, या ठिकाणामध्ये आम्ही जो पवित्र शास्त्रातील जो भाग आम्ही वाचलेला आहे याचं जे टायटल आहे ते टायटल आम्हाला सांगतं की नवे आकाश व नवी पृथ्वी। आम्ही सर्वजण म्हणूया, नवे आकाश व नवी पृथ्वी, नवे आकाश व नवी पृथ्वी। म्हणजे जे आकाश आम्ही पाहतो आणि जी पृथ्वी आम्ही या पृथ्वीवरती आम्ही राहतो, या आकाशाला आणि या पृथ्वीला नष्ट केल्या जाईल। थोडीशी भीती वाटत असेल आता ना? हालेलुया। परंतु परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला काही महत्वपूर्ण बाबींकडे आमचं लक्ष केंद्रित करू इच्छित आहे। आणि या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की वचन 1 मध्ये रिव्होल्यूशन चॅप्टर 21 वर्स 1, नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली। पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही। हालेलुया। सो या वचनामध्ये विशेष स्वरूपाने काही गोष्टी आम्हाला लक्षात येतील की नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी परमेश्वर निर्माण करणार आहे। आणि या अध्यायामध्ये, या वचनामध्ये प्रियांनो, वचन 1 ते 8 मध्ये प्रियांनो 4 वेळेस नवा किंवा नवीन हा शब्द 4 वेळेस आलेला आहे। हालेलुया। नवे आकाश, नवीन पृथ्वी, नवीन नवीन करण्यासंबंधी परमेश्वर स्वतः या संबंधी जो योहान आहे, या योहानाला प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टी आत्म्याच्या योग्य प्रियानो स्पष्ट केलेले आहे। आणि हा जो योहान आहे, हा योहान कोणता आहे? यस, हा प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे। आणि बाप्तिस्मा देणारा योहान आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा 12 शिष्यांपैकी असलेला एक शिष्य ज्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती आहे, त्या योहानाला आत्म्याच्या योगे प्रियांनो या गोष्टी दाखवण्यात आल्या। आणि आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की ज्या शिष्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताचं अधिक प्रेम होतं, या शिष्यालाच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या आईची जबाबदारी म्हणजे मरियाची जबाबदारी प्रभू येशू ख्रिस्त देतो, हाच तो योहान आहे। आणि या योहानाला
प्रियांनो, स्वप्नांच्या द्वारे, आत्म्याच्या द्वारे ज्या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या, ज्या गोष्टी सांगण्यात आल्या, प्रियांनो, त्या इतर शिष्यांना सांगण्यात आल्या नाही किंवा स्पष्ट करण्यात आल्या नाही. एक विशेष स्वरूपाचं रिव्होल्युशन, प्रकटीकरण प्रियांनो आत्म्याच्या योग्य योहानाला मिळालं. आणि या आत्म्याच्या योगी प्रियांनो हे प्रकटीकरण योहानाला झालेल्या नंतर प्रियांनो योहानाने या पुस्तकाचं त्याने रचना केली किंवा या पुस्तकाला त्याने लिहिलं. आणि ज्या गोष्टी या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत त्या फार महत्वाच्या अशा गोष्टी आहेत. ज्यावेळेस आम्ही हे प्रकटीकरणाचं पुस्तक आम्ही वाचतो प्रियांनो, आम्हाला बऱ्याच वेळेस भीती सुद्धा वाटते. किती जणांनी वाचलं बरं प्रकटीकरणाचं पुस्तक? वाचलं? किती अध्याय वाचले? पूर्ण वाचले? फार कमी जण असतील की ज्यांनी सर्व अध्याय वाचले असते. कारण बरेच जण 2-4 अध्याय वाचले की सोडून देतात, भीती वाटायला लागते, रात्री स्वप्न सुद्धा पडायला लागतात. हालेलुया. पण परमेश्वराचं वचन जितकं हे सत्य आहे प्रियांनो, या वचनामध्ये किंवा या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत त्या यासाठी दिलेल्या आहेत की आम्ही घाबरू नये, तर आम्ही दृढ व्हावं आणि आमच्या विश्वासाची, आमच्या आध्यात्मिकतेची जी पातळी आहे ती अधिक आम्ही दृढ करावी. हालेलुया. आम्ही प्रत्येकाने गंभीर व्हावं या वचनाला ऐकल्यानंतर, हे वचन ऐकल्यानंतर, हे वचन वाचल्यानंतर आम्ही स्वतःला गंभीर करावं आणि स्वतःची गांभीरता प्रियांनो, जी विश्वासाची गंभीरता आहे प्रियांनो, ती अधिक आम्ही दृढ करावी. आम्ही ढोबळमानाने फक्त आम्ही विश्वासू राहू नये, तर आमची जी पात्रता आहे, विश्वासाची पात्रता, ती आम्ही अधिक त्याने वाढवावे. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात की नवीन आकाश, नवीन पृथ्वी निर्माण केल्या जाईल आणि त्या नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीवरती ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहे वचन 2 मध्ये आम्ही पाहतो, तेव्हा मी पवित्र नगरी नवीन यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजलेली होती. आणि मी राजस्थानावर असलेली मोठी वाणी ऐकली, राजस्थानातून मोठी वाणी ऐकली, ती अशी पहा, देवाचा मंडप मनुष्याच्या जवळ आहे, त्याच्या बरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील. हालेलुया. या अध्यायामध्ये, या वचनामध्ये प्रियांनो महत्वपूर्ण ज्या बाबी देण्यात आलेल्या आहे, आम्ही एक एक गोष्टी अभ्यासणार आहोत. पण नवीन स्वरूपाची जी पृथ्वी आहे, नवीन स्वरूपाची सृष्टी आहे, नवीन स्वरूपाचं आकाश आहे, या गोष्टीकडे प्रियांनो सर्वप्रथम आमचं लक्ष आम्ही केंद्रित करूया. त्यानंतर पुढील वचनाकडे आम्ही जाणार आहोत. पण प्रियांनो ज्या महत्वपूर्ण अशा गोष्टी देण्यात आलेल्या आहे की 4 वेळेस नवीन 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 हा शब्द आलेला आहे. आणि ज्या वेळेस नवीन शब्द येतो प्रियांनो, जुनं कोणतंही राहत नाही. हालेलुया. जुनं कोणतंही राहत नाही. अरे वाजवायचं जोरदार वाजूया. जर नवीन आहे तर जुन्याची आवश्यकता आहे का? मुळीच नाही. जर आम्ही नवीन गाडी घेतली तर जुनी गाडी ठेवतो का? त्याच्याने अडचणच होऊन जाते ना, बरोबर आहे. नवीन कपडे घेतले तर जुने कपडे आपण ठेवतो का? जे जीर्ण झालेले आहेत, काहीच कामाचे नाहीये, असे कपडे ठेवतो का? नाही ठेवत. त्या प्रकारे प्रियांनो ज्या वेळेस एक मनुष्य स्वभावाने जर आम्ही जुनी वस्तू ठेवत नाही, जुने कपडे ठेवत नाही, जुन्या गोष्टी आमच्याकडे राहत नाही, सो प्रियांनो त्याच प्रकारे या जुन्या पृथ्वीची आवश्यकता राहणार नाही, जुन्या आकाशाची आवश्यकता राहणार नाही. कारण परमेश्वर या सर्व गोष्टीची नवीन निर्मिती करणार आहे. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया. ही सृष्टी नष्ट केली जाणार आहे, या संबंधी हे वचन आम्हाला सांगतं. इब्री लुकासपत्र याचा अध्याय 1 आणि वचन 10 ते 12 आम्ही वाचूया. हिब्रू चॅप्टर 1 वर्स 10 to 12. आणि हे इब्री 1 वचन 10 ते 12. आणि हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्ये आहेत ती नाहीशी होतील, परंतु तू निरंतर आहेस. ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील, तू त्यास झग्यासारखे वस्त्रासारखे गुंडाळशील आणि ती बदलली जातील, परंतु तू तसाच राहतोस, तुझी वर्षे संपणार नाहीत. प्रियांनो या वचनामध्ये आम्ही एक एक गोष्ट आम्हाला लक्षात येते की हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला या गोष्टी लक्षात येतील की पृथ्वीची निर्मिती स्वतःहून झाली नाही.
तर पृथ्वीचा निर्माण करता कोण आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणखी खाली हालेलुया. सर्वजण जागे आहात? जागे आहात? जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की. सुप्रियांनो, नवीन आकाश नवीन पृथ्वी निर्माण केली जाईल आणि नवीन आकाश नवीन पृथ्वी निर्माण करण्याबरोबर ज्या गोष्टी घडणार येणार आहे त्या म्हणजे जी सृष्टी आता आम्ही पाहतो, जी पृथ्वी आम्ही ज्या पृथ्वीवरती आम्ही राहतो, जे आकाश आमच्या डोळ्याने मी पाहतो, प्रियांनो, ह्या सर्व गोष्टी नष्ट केल्या जातील. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की हे प्रभू, प्रारंभी पृथ्वीचा पाया तू घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्य आहेत. जी पृथ्वी परमेश्वराने आपल्या हाताने निर्माण केली, परमेश्वराने आपल्या हाताने या गगनाची निर्मिती केली. परमेश्वर या सर्व गोष्टीची काय करणार आहे? वस्त्राच्या स्वरूपाने या गोष्टी जीर्ण होतील. कपडे जसं जीर्ण होतात, एखादा कपडा जर सातत्याने वापरण्यात आला तो कसा होतो? ऑटोमॅटिकली फाटतो, आपोआप फाटतो. त्या प्रकारे प्रियांनो, ही पृथ्वी आकाश हे जीर्ण होणाऱ्या वस्त्राप्रमाणे ते जीर्ण होतील, फाटून जातील. आणखी वचन आम्हाला सांगतं की तू त्यास झग्यासारखे वस्त्रासारखे गुंडाळशील आणि ती बदलली जातील. काय होतील? काय होतील? थोडं जोरात बोला, आणखी एकदा. हालेलुया. काय बदलल्या जाणार आहे? काय बदलल्या जाणार आहे? आकाश आणि पृथ्वी. म्हणजे आम्ही ज्या पृथ्वीवरती आम्ही राहतो, जे आकाश आम्ही पाहतो, कपडे नाही या, कारण मला आवाज ऐकायला आला कपडे. हालेलुया. आकाश आणि पृथ्वी बदलल्या जाणार आहेत. या पृथ्वीची आणि या आकाशाची प्रियांनो आतला बदल होणार आहे. जे आकाश आम्ही जी पृथ्वी आम्ही पाहतोय, ज्या पृथ्वीवरती आम्ही राहतो, प्रियांनो, या पृथ्वीला आणि आकाशाला नष्ट केल्या जाईल, बदलल्या जाईल. परंतु तू तसाच राहतोस, तुझी वर्षे संपणार नाहीत. परमेश्वर जसा आहे तसाच आहे, तो बदलल्या जाणार नाही. काय बदलल्या जाईल? आकाश बदलल्या जाईल, पृथ्वी बदलल्या जाईल. जर आकाश बदलल्या जाईल, जर पृथ्वी बदलल्या जाईल, तर या पृथ्वीवरती आम्ही जे राहणारे आहोत, आम्ही तशीच राहू का? काय होईल? सिस्टरांनी सांगितलं बदलल्या जाईल. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आम्ही जसे आहोत आम्ही तसे राहणार नाही. आमचं जसं शरीर आहे, हे शरीर सुद्धा तसं राहील का? परमेश्वराचं वचन सांगतं की हे शरीर सुद्धा बदलल्या जाईल. हालेलुया. आमचं जे शरीर आहे हे शरीर सुद्धा बदलल्या जाईल. असं शरीर मिळेल की ज्या शरीराला तहान, भूक, वासना, कुठल्या प्रकारची प्रियांनो अपेक्षा राहणार नाही. असं शरीर परमेश्वर मनुष्याला देईल की जो विश्वासू आहे, जो परमेश्वराच्या प्रभूच्या सानिध्यतेमध्ये राहणारा व्यक्ती आहे, त्या प्रत्येक आत्म्याला नवीन शरीर दिला जाईल आणि प्रियांनो आम्ही सुद्धा बदलल्या जाऊ. दैवाचं वचन आम्हाला सांगतं क्षणादिमिषामध्ये प्रियांनो प्रत्येक गोष्ट बदलल्या जाईल. परमेश्वर बदलून टाकेल. नवीन आकाश नवीन पृथ्वी दिल्या जाईल. आणखी एक वचन आम्ही वाचूया. दुसरे पेत्र याचा अध्याय 3 वचन 7 ते 13. सेकंड पीटर चॅप्टर 3 वर्स 7 to 13. दुसरे पेत्र 3रा अध्याय वचन 7 ते 13. पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत, म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत. तरी प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्षे एका दिवसासारखी आहेत. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठा नाद करील, नाहीसे होईल, सृष्टी तत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडीस येतील. तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत. म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत
व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे. त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टीतत्वे तप्त होऊन वितळतील. तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करीते असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. हालेलुया, हालेलुया. जरा जोरदार टाळा प्रभूच्या गौरवासाठी. या ठिकाणामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी महत्वाच्या आहेत. जगातल्या लोकांसाठी या गोष्टी देण्यात आलेल्या नाहीये. वचन कोणासाठी आहे? कोणासाठी वचन कोणासाठी आहे? जो विश्वासणारा आहे त्याच्यासाठी आहे. जगातल्या लोकांसाठी आहे का? कारण त्यांना वधस्तंभ हा मूर्खपणाचा वाटतो. हालेलुया. वधस्तंभ त्यांना मूर्खपणाचा वाटतो, पण आमच्यासाठी वधस्तंभ हा तारण देणारा वधस्तंभ ठरतो. आणि म्हणून प्रियांनो, जगातल्या लोकांसाठी हे वचन नाही, तर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे वचन आहे. आणि मी प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करणारे त्याचे अनुयायी आम्ही आहोत, त्याचे शिष्य आहोत. आणि हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी आहे. यासाठी तो देतो की आम्ही या वचनाला ऐकून आम्ही गंभीर व्हावं. हे वचन आम्ही ऐकून प्रियानो सिरियस व्हावं आणि या वचनानुसार आम्ही स्वतःला तत्पर करावं, आम्ही तयार करावं, आम्ही स्वतःला सिद्ध करावं. ज्यावेळेस प्रभू आम्हाला प्रत्येकांना विश्वासू लोकांना आपल्या बरोबर घेऊन जाईल, त्या प्रभू बरोबर आम्ही प्रत्येक जण घेतल्या जावं, यासाठी आम्ही स्वतःला तयार करावं. या वचनामध्ये ज्या गोष्टी देण्यात आलेल्या आहे वचनात आम्ही पाहतो, पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत, म्हणजे न्याय निवाडाचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत. हालेलुया. न्याय निवाडाचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस. हालेलुया. न्याय निवाडाचा दिवस कोणासाठी आहे? न्याय निवाडाचा दिवस कोणासाठी आहे? हालेलुया. आहे काहीतरी. न्याय निवाडाचा दिवस कोणासाठी आहे? वचन परत एकदा वाचूयात आम्ही. पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत, म्हणजे न्याय निवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहे. ओके. आता सांगा, न्याय निवाड्याचा दिवस कोणासाठी आहे? जे भक्तिहीन आहे त्यांच्यासाठी न्याय निवाडाचा दिवस आहे, नाशाचा दिवस आहे. आणि भक्तिहीन कोण आहेत? बोला, कन्फ्यूज नका असू. जे बोलताय तर बोला, पण बोला. जे विश्वास न ठेवणारे आहेत ते. राईट. हालेलुया, हालेलुया. जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करत नाही तो प्रत्येक व्यक्ती परमेश्वराच्या दृष्टीने भक्तिहीन आहे. जो येशूला तारणारा म्हणून स्वीकारत नाही, येशू प्रभू आहे म्हणून स्वीकारत नाही, तो प्रत्येक व्यक्ती भक्तिहीन आहे. तो प्रत्येक व्यक्ती अविश्वासी आहे. आणि अशा प्रत्येकांसाठी न्याय निवाडाचा दिवस, नाशाचा दिवस ठेवलेला आहे. हालेलुया. आणि आमच्यावरती न्यायाचा दिवस येईल का? कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, ज्याच्यावरती न्यायाचा वेळ आला तो व्यक्ती प्रभू समोर टिकू शकणार नाही. हालेलुया. म्हणून आमच्यावरती न्यायाचा वेळ येऊ नये म्हणून आम्ही काय करायला पाहिजे या संबंधी परमेश्वराचं वचन आम्हाला पुढे सांगतं की कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. त्याची इच्छा काय आहे? काय करावा? थोडं जोरात बोला. हालेलुया. आणि पश्चाताप नाही केला तर काय होईल? त्याचा न्याय निवाडा केला जाईल. आणि न्याय निवाडा जर त्याच्यावरती तो प्रसंग येईल तर तो वाचल्या जाईल का? वाचल्या जाईल का? त्याचा नाश निश्चित आहे. पण परमेश्वर संधी देतो. हालेलुया. परमेश्वर काय करतो? संधी देतो. काल ब्रदर दीपक डोलारे आणि आमचं पाळक साहेब आमचं एक डिस्कशन चालू होतं
की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला त्या संबंधी या गोष्टी आमचं बोलणं चालू होतं आणि त्या वेळामध्ये त्यांना ते वचन मी स्पष्ट केलं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, तो मरण पावल्यानंतर आत्म्यातून त्याला जिवंत करण्यात आलं आणि आत्म्याच्या योगे त्याला अधोलोकांमध्ये पाठवण्यात आलं, की त्या अधोलोकामध्ये जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताने जाऊन सुवार्तेची घोषणा केली. सो प्रियानो, तो प्रत्येक आत्म्याबद्दल परमेश्वर जागृत आहे की नोहाच्या वेळामध्ये जे लोक मरण पावले त्यांना सुद्धा संधी मिळाली. आता आम्हाला प्रत्येकांना प्रियानो संधी मिळाली की आम्ही प्रत्येकाने पश्चाताप करावा, आमच्या पापांची प्रत्येकाने क्षमा मिळवून घ्यावी, प्रत्येक व्यक्ती तारला जावा ही प्रभूची इच्छा आहे आणि प्रत्येक व्यक्तीला पश्चातापाची संधी मिळावी यासाठी प्रियानो या वचनामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की परमेश्वर प्रभू विलंब करत नाहीये. हालेलुया. विलंब. अनेक वेळेस असं वाटत असेल की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो आणि मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी मी येतो. जर प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट नमूद केलेली आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये येऊन आणि स्वर्गामध्ये जाऊन साधारण किती वर्ष झालेत? 2000 वर्ष, राईट, झालेत. तरी सुद्धा आम्हाला प्रश्न पडत असेल की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं मी जातो आणि लवकर तुमच्यासाठी मी येतो, लवकर येतो, असं प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं. तरी 2000 वर्ष झाले. बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन होत असेल, बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की मी लवकर येतो, तरी सुद्धा प्रभू येशू उशीर का बरं करत आहे, विलंब का करत आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर इथे दिलेलं आहे की तो आपल्या वचनानुसार, तो ज्याला विलंब म्हणून म्हणतात, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. तो विलंब करत नाही, तो दिरंगाई करत नाही, तो वेळ लावत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. तो जगातल्या व्यक्तीचं धीराने सहन करत आहे. का बरं धीराने सहन करतो? तर प्रत्येक व्यक्तीला पश्चातापाची संधी मिळावी, प्रत्येक व्यक्तीचा बचाव व्हावा, कोणाचाही नाश होऊ नये अशी त्याची इच्छा आहे. तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. वचन 8 आम्ही पाहतो की वचन 8 मध्ये काय म्हणलेलं आहे? तरी प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष एका दिवसासारखे आहे. हालेलुया. 1000 दिवस कसे आहेत परमेश्वराला? एका दिवसासारखे. आणि एक दिवस, हालेलुया, जर प्रभू आपल्या सांगितलेल्या वचनानुसार जर तो विलंब करत नाही तर तो धीराने सहन करत आहे की माझे लेकरं कधीतरी बदलतील, यांच्यापर्यंत कधीतरी प्रभूचं वचन, सुवार्तेची घोषणा त्यांच्यापर्यंत माझं नाव कशाच्या तरी, कोणत्या तरी व्यक्तीच्या माध्यमातून जाईल आणि तो व्यक्ती पश्चातापी होईल. प्रियांनो, प्रत्येक व्यक्तीचा बचाव व्हावा, प्रत्येक व्यक्ती वाचवला जावा ही प्रभूची इच्छा आहे. कोणाचाही नाश होऊ नये ही त्याची इच्छा आहे. आणि जर त्याने त्याची इच्छा स्पष्ट केलेली आहे तर प्रियांनो, आता सुद्धा त्याने विलंब केलेला नाही आणि तो विलंब करत नाही. त्याची इच्छा आहे की जगातला प्रत्येक व्यक्ती तारला जावा, प्रत्येक व्यक्तीचा बचाव व्हावा. सो त्याने आता सुद्धा विलंब केलेला नाही. पण प्रियानो, त्याने विलंब केला नाही याचा अर्थ हा होत नाही की तो येणार नाही. हालेलुया. तो येणार आहे आणि तो लवकरच येणार आहे. हालेलुया, हालेलुया. तो लवकर येणार आहे. परंतु प्रियानो, या वचनामध्ये आम्हाला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, वचन 10 मी पाहतो, तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. काही जण असे म्हणतात की या वचनाला चुकीचं काही जण बोलतात, जसा चोर येतो तसा प्रभू येईल. तसं नाहीये. जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. हालेलुया, हालेलुया. तो कसा येणार, त्याचं आगमन कसं माहितीये? कोणी सांगाल मला प्रभूचं आगमन कसं होणार आहे? हालेलुया. राजवैभवाने प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि ज्या वेळेस तो येईल, तो राज वैभवाने येत असताना तो ढगावरती आरूढ होऊन तो येणार आहे. आपल्या दिव्य दूतांच्या
सैन्याबरोबर तो येणार आहे आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तो स्वर्गातून उतरेल, देवाचं वचन आम्हाला सांगतं की प्रत्येक नेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला येताना पाहिजे, प्रत्येक व्यक्ती पाहिजे. हालेलुया. स्वामी, कोणत्याही ठिकाणी आम्ही असू, आम्ही पृथ्वीवरती कोणत्याही भागामध्ये आम्ही असू, प्रत्येक व्यक्तीचा नेत्र प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताला पाहणार आहे. आणि म्हणून प्रियानो, जर प्रभू येशू ख्रिस्त इतक्या सामर्थ्याने तो येणार असेल तर तो चोरासारखा मुळीच येणार नाहीये. त्याचा दिवस चोरासारखा येणार आहे. हालेलुया. सांगून येणार नाहीये. पण ज्या घटना प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या वेळात घडणार आहे त्या घटना प्रियानो आता आमच्या वेळामध्ये घडतायत. हालेलुया. आमच्या वेळामध्ये घडतायत. आणि आपल्या प्रत्येकांच्या वेळामध्ये या घटना घडत असताना आम्हाला जास्त जागरूकतेची गरज आहे. आम्हाला जास्त अलर्ट राहणं गरजेचं आहे. याच्या अगोदरच्या आणि याच्या नंतरच्या पिढीला प्रियानो कदाचित या गोष्टीची गरज नाहीये, कारण आम्हाला जास्त जागरूकतेची आवश्यकता आहे. कारण प्रभूने या वचनामध्ये या गोष्टी नमूद केलेल्या आहे. पेत्र या गोष्टी आपल्या या पत्रामध्ये तो नमूद करत आहे की चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टी तत्वे तप्त होऊन लयात जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील सर्व गोष्टी उघडकीस येतील. या शब्दाचा आणखी एक अर्थ होतो की भस्म होतील. ट्रान्सलेशन मध्ये जर तुम्ही या गोष्टी वाचल्या तर याची स्पष्टता तुम्हाला येईल. जी पृथ्वी आणि जो आकाश परमेश्वराने निर्माण केलेला आहे या सर्व गोष्टी भस्म केल्या जाणार आहे. पण एक वचनामध्ये एक गोष्ट त्या ठिकाणी दिलेली आहे, सृष्टी तत्वे तप्त होतील. या शब्दाला प्रियांनो ज्यावेळेस मी याची थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, याला अणु म्हणलेला आहे. आणि जी सृष्टीची निर्मिती करण्यात आलेली आहे ती अणूंच्या द्वारे, अनेक अणू. ज्यावेळेस आपण शाळेमध्ये होतो अणू आणि रेणू आपण ऐकलं असेल. कोणाचं नाव असेल ती वेगळी गोष्ट आहे. हालेलुया. सृष्टीची निर्मिती कशी झाली आहे? अणूंच्या द्वारे. आणि ज्यावेळेस हे अनेक, याची संख्या नाहीये, आणि या स्वरूपाच्या वचनाला आम्ही या ठिकाणी वाचतो की या सृष्टी तत्वे तप्त होऊन लयात जातील. आणि या संबंधी प्रियानो जर तुम्ही विज्ञानामध्ये याचा सखोल स्वरूपाने जर अभ्यास केला तर याचं प्रमाण दिलं जातं की ज्यावेळेस हे अणू आहेत हे याची तोडफोड केल्या जाऊ शकत नाही, तोडफोड केल्या जाऊ शकत नाही. पण परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं? हे सृष्टी तत्वे काय होतील? लयात जातील. ज्या परमेश्वराने आपल्या शब्दाच्या द्वारे सर्व गोष्टीची निर्मिती केली, तो परमेश्वर या सर्व गोष्टीवरती, वस्तूंवरती, प्राण्यावरती, पशुवरती, सूर्य चंद्र ताऱ्यांवरती तो आपल्या सामर्थ्याने प्रभुत्व गाजविणारा तो प्रभू आहे. तो सामर्थ्यशाली देव आहे. आणि ज्या वेळेस प्रभू येईल, प्रभूचा दिवस येईल, त्या दिवशी काय होईल? आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टी तत्वे तप्त होऊन लया जातील. सृष्टीचे जे तत्वे आहेत, भूगोलामध्ये या गोष्टीचा अभ्यास येतो की अनेक प्रकारचे आकाश मंडले आकाशामध्ये आहेत, आकाश मंडले आहेत. तुम्हाला प्रश्न पडत असेल की पाळक साहेब विज्ञानी घेऊन आले आणि आता भूगोली घेऊन आले. हालेलुया. थोड्या वेळात गणित आम्ही ऐकणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. आणि मी प्रभूला धन्यवाद देतो की या गोष्टी समजण्यासाठी परमेश्वराने त्या प्रकारची कृपा मला सुद्धा दिली आहे. कारण परमेश्वराने तो अनुग्रह ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये करतो प्रियांनो, त्या गोष्टी एक एक आम्हाला समजण्यासाठी सोप्या जातात. सृष्टीची जी तत्वे आहेत जर ती परमेश्वराने नष्ट केली तर प्रियांनो त्या प्रत्येक गोष्टी लयात जातील, त्या सर्व गोष्टी भस्म होतील. आम्ही त्या दिवसाची
भयंकरता प्रियानो आम्ही लक्षात आणू शकतो ज्यावेळेस इतिहासाच्या पुस्तकामध्ये आम्ही आता वाचतो. आता विज्ञान झालं, भूगोल झालं, आता इतिहास आहे की ज्यावेळेस दुसरं महायुद्ध झालं, दुसऱ्या महायुद्धामध्ये एक भयंकर घटना घडली आणि याचा शेवट या घटनेच्या द्वारे झाला आणि ती घटना आहे हिरोशिमा नागासाकी. जर्मनीने जपानच्या या 2 शहरावरती प्रियांनो अणुबॉम्ब त्यांनी टाकले आणि 2 लाखपेक्षा अधिक लोक प्रियांनो त्या शहरामध्ये मरण पावले. मोठी लोकसंख्या असलेले शहर आहे आणि 6 आणि 9 ऑगस्ट 1945 मध्ये या 2 शहरावरती प्रियांनो हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुबॉम्ब जर्मनीने डागले आणि त्या कारणाने 2 लाखपेक्षा अधिक लोक मरण पावले. हे जे अणु आहेत, अणुबॉम्ब, हे इतके भयंकर आहे, इतके भयंकर आहे, आज सुद्धा या जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरामध्ये आज सुद्धा जे लेकरं जन्माला येतात ते व्यंग म्हणून जन्माला येतात. व्यंग, काही ना काही कमतरता त्यांच्या शरीरामध्ये येते. आणि हे जे अणुबॉम्ब आहेत ते साधारणरित्या बॉम्बपेक्षा फार वेगळे आहेत आणि या स्वरूपाचे बॉम्ब ज्यावेळेस या शहरावरती डागण्यात आले प्रियांनो, जे लोक मरण पावले या अणुबॉम्बच्या स्वरूपाच्या ज्या गोष्टी घडून आल्यात प्रियांनो, आम्हाला याची प्रखरता लक्षात येईल की ज्यावेळेस जे अणु आहेत याच्याद्वारे प्रियांनो ज्या सृष्टीची निर्मिती झाली, हे ज्या वेळेस नाश करण्यात येईल त्यावेळेस किती भयंकर विस्फोट होतील याची स्पष्टता आम्हाला येईल. सिस्टरांनी सांगितलं की तिथे हिरवळ सुद्धा आता उगवत नाही. इतकी भयंकर परिस्थिती प्रियांनो हिरोशिमा आणि नागासाकी या शहरामध्ये आहे. सो विचार करा की ज्यावेळेस प्रभूचा दिवस येईल, जो नाशाचा दिवस येईल, न्यायाचा दिवस येईल, या सर्व आकाशाला नष्ट केल्या जाईल, पृथ्वीला नष्ट केल्या जाईल, त्यावेळेस किती भयंकर प्रियांनो तो अग्नी असेल. जो अग्नी प्रियांनो साधारण अग्नी तो असणार नाहीये. ती अणुबॉम्बची जी अग्नी आहे त्याचा जो विस्फोट आहे तो विस्फोट आम्ही विचार न केलेलाच बरा. परमाणु जे परीक्षण आहे गेल्या दिवसांमध्ये भारताने सुद्धा केलं, काही देशाने गेल्या दिवसांमध्ये केलं आणि ज्यावेळेस परमाणु जे बॉम्ब्स आहेत याच्या संबंधी प्रियांनो बोलल्या जातं युद्धाच्या वेळामध्ये. आता मागेच रशिया आणि युक्रेन याच्या संबंधी या गोष्टी बोलल्या जात होत्या. अनेक जण जे तत्वज्ञानी आहेत ते म्हणत होते की कदाचित आता रशिया युक्रेनवरती जे परमाणु जे बॉम्ब आहेत ते डागेल आणि त्या वेळामध्ये सर्व युक्रेनचा नाश होऊन जाईल. सो रशियावरती सुद्धा प्रेशर आहे जागतिक संघटनेचं आणि त्या कारणाने त्या गोष्टी ते करत नाहीये. जर त्याचा प्रादुर्भाव इतका भयंकर आहे, आता 1945 मध्ये झालेला जो परमाणु बॉम्बस्फोट आहे त्याचा परिणाम आता सुद्धा आहे. किती वर्ष झालेत? किती? 45 मध्ये झालं. 1945 मध्ये किती झालेत? गणित कोणाचं चांगलं आहे सांगा? 79 ओके, आम्ही समजूयात 80 वर्ष झालेत. ठीक आहे. जर 80 वर्षापर्यंत याचा प्रादुर्भाव आहे तर याची प्रखरता आम्हाला लक्षात येते की किती भयंकर हे अणुबॉम्ब आहेत. आणि ज्या वेळेस प्रभूचा दिवस येईल त्यावेळेस अशा प्रकारचे अनेक बॉम्ब फुटतील, अनेक बॉम्ब. आणि ते मनुष्याने निर्माण केलेले नाही तर स्वतः परमेश्वर त्या गोष्टी करणार आहेत, स्वतः प्रभू करणार आहे. कारण या अणु आणि रेणूच्या याच्या तत्वाच्या द्वारे पृथ्वीची सृष्टीची निर्मिती केलेली आहे आणि या गोष्टी तोडल्या जात नाही असं विज्ञान सांगतं आणि परमेश्वर त्याला तोडून टाकेल.
जर परमेश्वर तोडणारा आहे, परमेश्वर जर या गोष्टी घडवणारा आहे, तर याला रोखणारा कोण आहे, थांबवणारा कोण आहे? कोणीच थांबू शकत नाही. सो याची गंभीरता आम्हाला लक्षात येईल की परमेश्वर या गोष्टीबद्दल फार गंभीर आहे. हालेलुया. जर परमेश्वर गंभीर आहे, शेवटल्या दिवशी या गोष्टी घडणार आहे, न्यायाच्या नाशाच्या दिवशी या गोष्टी घडणार आहे, पृथ्वी नष्ट केली जाणार आहे, आकाश सुद्धा गुंडाळून टाकण्यात जाणार आहे, आणि ज्या प्रकारे वस्त्र जीर्ण होतात त्या प्रकारे पियानो आकाश गगन सुद्धा पियानो जीर्ण होईल. परमेश्वर नवीन पृथ्वी नवीन आकाश निर्माण करेल. पण तत्पूर्वी पियानो या गोष्टीची परमेश्वर नाश करणार आहे, पृथ्वीचा आणि आकाशाचा. सो आम्हाला याची गांभीर्यता येणं फार गरजेचं आहे. इफिस 2 आणि वचन 2 आम्ही वाचूयात. इफिसियन चॅप्टर 2 वर्स 2. इफिस 2:2. त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. ओके. सो ज्यावेळेस या वचनाला पौलाने इफिसच्या मंडळीला दिलं, तो म्हणतो की त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याच्या अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. सो अंतरिक्ष का बरं नष्ट केल्या जाईल? अंतरिक्ष गगन का बरं नष्ट केल्या जाईल? गरज काय आहे? हालेलुया. जर आम्ही वचन लक्षपूर्वक वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, तर याची स्पष्टता आम्हाला येईल. कारण आकाशामध्ये, या गगनामध्ये, अंतरिक्षामध्ये काय आहेत? राज्याचा अधिपती म्हणजे सैतान आणि जे दुरात्मे आहेत ते. या सर्वांचा नायनाट, या सर्वांचा नाश करण्याने प्रभूने ही गोष्ट ठरवलेली आहे. प्रभू नष्ट करणार आहे, कारण ज्यावेळेस नाशाचा न्यायाचा दिवस येईल त्यावेळेस आकाशामध्ये सुद्धा हे उरणार नाही. हालेलुया. उरेल का? नाही. आणखी आता आकाश म्हणजे गगन झालं, पृथ्वी सुद्धा झाली. आणखी एक वचन आम्ही वाचूया, यशाया 65 आणि वचन 17 मध्ये. अद्भुत निर्मिती परमेश्वर करणार आहे, आणि ही अद्भुत निर्मिती या संबंधी वचन काय सांगतं? पहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करीतो, पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की पहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करीतो, पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात राहणार नाही. कोणाच्या स्मरणामध्ये आणि ध्यानामध्ये राहणार नाही म्हणजे कोण? कोणाच्या ध्यानात आणि कोणाच्या स्मरणात? कोणाच्या राहणार नाहीये? कोणाच्या ध्यानात आणि कोणाच्या स्मरणात राहणार नाही? कोण? क्या बात है. हालेलुया. जो व्यक्ती जे आत्मे प्रभू बरोबर घेतल्या जाईल त्यांना सुद्धा याची आठवण राहणार नाही. आम्हाला सुद्धा आठवण राहणार नाही आम्ही प्रभू बरोबर असू, आणि त्या वेळामध्ये आम्हाला सुद्धा आठवण राहणार नाही की आम्ही पृथ्वीवरती कसं होतो. हालेलुया. ही पृथ्वी कशी होती, मुकुंदवाडी कशी होती, औरंगाबाद कसा होता, महाराष्ट्र आणि भारत सुद्धा कसा होता, हे याचं सुद्धा आम्हाला आठवण राहणार नाही. कारण आम्हाला केवळ आणि केवळ एकच काम असेल, त्या प्रभूचा महिमा गौरव करणं, त्याची प्रशंसा करणं, त्याची स्तुती, त्याची आराधना करणं, हे एकमेव काम आमचं असणार आहे. हालेलुया. आणि कोणी याची आठवण करणार नाही, स्मरण सुद्धा राहणार नाही. आणखी आता प्रश्न पडतो की ज्या प्रकारे योहान त्या 21व्या अध्यायामध्ये जी गोष्ट तो नमूद करतो, वचन 1 आम्ही वाचूयात. प्रगटीकरण 21:1. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिले, पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. हालेलुया. पहिली पृथ्वी आणि पहिले आकाश. आम्ही म्हणूया पहिली पृथ्वी, पहिले आकाश निघून गेली, आणि त्यानंतर त्याच्या मागोमाग परमेश्वर काय करत आहे? समुद्रही राहिला नाही. आकाश का बरं नष्ट केला? आकाश का बरं नष्ट केलं?
कारण त्यामध्ये दुरात्म्या आहेत आणि सैतानाचा वर्चस्व त्यामध्ये आहे, म्हणून आकाश गगन सुद्धा नष्ट करण्यात आलं. पृथ्वी का नष्ट करण्यात आली? बोले यीशु मसीह की. पृथ्वी का नष्ट करण्यात आली? क्या बात है. वचन वाचा. कारण ज्यांनी विश्वास केला नाही, ज्यांनी पश्चाताप केला नाही, संधी मिळून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं, आशांचा नाश करण्यासाठी प्रियानो पृथ्वीचा नाश करण्यात आला. त्यानंतर समुद्र का नाश करण्यात आला? येस. जर आम्ही ओके हा, पण या ठिकाणी वचन दिलंय की ते राहिलं नाही, म्हणजे नष्ट करण्यात आलं. समुद्र सुद्धा नष्ट करण्यात आला. जर आम्ही वचन या अगोदर वाचलेलं आहे तर याची स्पष्टता येईल. या समुद्रामध्ये लिव्याथान आहे. हालेलुया. की जो भयंकर सैतानाचं एक स्वरूप ते आहे, आणि त्या लिव्याथानाला सुद्धा नष्ट करण्यासंबंधी वचन आम्हाला सांगतं की ज्यावेळेस नाशाचा दिवस येईल, आकाश, पृथ्वी आणि समुद्र या सर्वांना नष्ट करण्यात येईल. नष्ट यासाठी की परमेश्वर जी नवीन निर्मिती करणार आहे, जे नवीन आकाश नवीन पृथ्वी परमेश्वर निर्माण करेल, त्यावरती कुठल्या प्रकारचे दुरात्मे, कुठल्या प्रकारचे प्रियांनो दुष्ट गोष्टी, कुठल्या प्रकारचं पाप, कुठल्या प्रकारचे अपराध त्यावरती राहू नये. तर त्या ठिकाणी केवळ पवित्रता 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 आणि शुद्धताच केवळ असावी. हालेलुया. आकाशामध्ये दुरात्मे आहेत, जो राज्याचा अधिपती सैतान आहे तो आहे. पृथ्वीवरती पश्चाताप न केलेले पापी व्यक्ती आहे, आणि विश्वासहीनता ज्यांच्या जीवनामध्ये आहे ते व्यक्ती आहेत. त्या कारणाने पृथ्वी सुद्धा नष्ट केल्या जाईल. समुद्र की समुद्रामध्ये लिव्याथान आहे, आणि त्या बरोबर पियानो आम्ही पाहतो की जे वेगवेगळ्या प्रकारचे परमेश्वराने निर्माण न केलेले जे जीव आहेत ते सुद्धा नष्ट करण्यात येईल. हालेलुया. जे महाकाय वेगवेगळ्या प्रकारचे प्रियानो त्या संबंधी आम्ही वचनामध्ये पाहतो की त्यांना काय म्हणलेलं आहे? दानव, हे सुद्धा नष्ट करण्यात येईल. नेफिलिम्स, जे अकराळ विक्राळ, परमेश्वराने जे निर्माण केलं ते सगळं चांगलं बनवलं. पशु पक्षी चांगले बनवले, बरोबर आहे, पण अर्ध शरीर मनुष्याचं आणि अर्ध शरीर माशाचं, खेकड्याचं, वेगवेगळ्या पशुचं, प्राण्याचं, हे परमेश्वराची निर्मिती आहे का? नाहीये. ही निर्मिती ही नेफिलिमच्या स्वरूपाने निर्मिती झालेली आहे. की ज्यावेळेस आम्ही या संबंधी अभ्यास केला होता, आठवत असेल तर आम्हाला या गोष्टी लक्षात येऊन जातील की ज्यावेळेस परमेश्वराने आदाम आणि हवेला त्या बागेतून बाहेर काढून दिलं, आणि परमेश्वराने आपले दिव्यदूत त्या बागेच्या रक्षणार्थ ठेवले, आणि त्या वेळामध्ये पियांनो मनुष्याला ज्या सुंदर कन्या झाल्या त्या सुंदर कन्यांबरोबर पियांनो या दिव्यदूतांनी पियांनो संबंध ठेवला, आणि त्यांच्याद्वारे पियांनो त्यांना जे मुलं झालेत किंवा जी संतती झाली ती नेफिलिम झाली. आणि हे अकराळ विक्राळ वेगवेगळ्या प्रकारचे पियांनो ही परमेश्वराची निर्मिती नव्हती. देवपुत्रांनी पियांनो हे पातक केलं, आणि त्या कारणाने हे वेगळ्या स्वरूपाची प्रजाती निर्माण झाली. सो प्रियानो, ती प्रजाती या समुद्रामध्ये सुद्धा आहे. अनेक वेळेस आम्ही वाचतो, ऐकतो, चल परी, ऐकलंय ना, ऍक्च्युअल ही परमेश्वराची निर्मिती आहे का? आणि याबद्दलचे बरेचसे संभ्रम सुद्धा आहेत की हे अस्तित्वात आहे की नाही. पण प्रियांनो, अनेक व्हिडिओज याचे सुद्धा समोर आलेले आहेत, अनेक लिखाण सुद्धा याच्या समोर आलेले आहेत, आणि ही गोष्ट अस्तित्वामध्ये आहे असं बरेचसे पुरावे अनेक विद्वान लोक देतात,
अनेक लेख आणि व्हिडिओ सुद्धा याचं पुरावा देतात. म्हणून प्रियांनो, हे परमेश्वराची निर्मिती नाहीये, नेफिलीमच्या स्वरूपाने प्रियांनो निर्मिती झालेली आहे. हालेलुया. महाकाय हे आहे, हे मनुष्यापेक्षा शक्तिशाली आहेत. आणि या समुद्राला सुद्धा परमेश्वर नष्ट करतोय. आकाश, गगन, पृथ्वी आणि समुद्र. आता मला सांगा की या सर्व ज्या ठिकाणी पाप आहे, ज्या ठिकाणी दानव आहे, ज्या ठिकाणी अपराध आहे, ज्या ठिकाणी अशुद्धता आहे, अशा सगळ्या गोष्टी जर परमेश्वराने नष्ट केल्या तर आता कुठली गोष्ट अपवित्र, अशुद्ध आणि कुठल्या प्रकारचा प्रियांनो परमेश्वराच्या विरोधात असणारी गोष्ट उपस्थित असेल का? मुळीच नाही. या सगळ्या गोष्टी परमेश्वराने नष्ट केल्या आणि नष्ट परमेश्वर या नाशाच्या दिवशी करणार आहे. या स्वरूपाने परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं परमेश्वर नवीन निर्मिती केली जाईल, या संबंधीचं परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं. ज्या प्रकारे अध्याय 21 आणि वचन 1 मध्ये आम्ही वाचलं, प्रगटीकरण 21 आणि वचन 1 मध्ये, की वचन आम्हाला काय सांगतं की परमेश्वर काय करेल? नवे आकाश व नवी पृथ्वी त्याने पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी निघून गेली आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवीन यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेली नवरी प्रमाणे सजलेली होते. एक वचन आम्ही वाचूया, उत्पत्ती 4 आणि वचन 17. जेनेसिस चॅप्टर 4 वर्स 17. आदामास तो म्हणाला, नाही, उत्पत्ती 4 आणि 17. कायनाने आपल्या बायकोस जाणिले आणि ती गर्भवती होऊन तिला हनोक झाला. कायनाने एक नगर बांधिले, त्याचे नाव त्याने आपल्या मुलाच्या नावावरून हनोक असे ठेविले. हालेलुया. सो कायनाला जो मुलगा झाला त्याचं नाव काय आहे? हनोक. आणि कायनाने त्या नगराचं नाव काय ठेवलं? हनोक. हनोक या शब्दाचा अर्थ सांगता येईल कोणाला? सगळं स्मरणामध्ये राहणं फार गरजेचं आहे. देवाबरोबर चालणारा. आणि हनोका संबंधी वचनात आम्हाला पाहायला मिळतं की हनोक देवाबरोबर चालला असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. हालेलुया. आता जी नगरी बांधली, या नगरीला काय नाव दिलं त्याने? हनोक. ही नगरी कशी आहे? देवाबरोबर चालणारी नगरी. सो ज्या वेळेस प्रभू एका नवीन परिपूर्ण शहराची निर्मिती करेल, ही नगरी केवळ देवाबरोबर चालणारी असेल, देवाच्या सानिध्यामध्ये असणारी, देवाचा गौरव करणारी, त्याची प्रशंसा करणारी ही नगरी असेल. कायनाने सुद्धा प्रियांनो या नगरीची जी स्थापना केली, या शहराची त्याने स्थापना केली. हे जे नगर आहे कसं बांधलं त्याने? आपल्या मुलाच्या नावावरून त्याने बांधलं. हालेलुया. आम्ही अगोदर पाहतो की कायनाने काय केलं? आपल्या भावाचा खून केला. पण या कायनालाच एक मुलगा झाला, त्याचं नाव काय ठेवलं त्याने? हनोक. आणि हनोकाच्या नावावरून त्याने एका नगराची स्थापना केली आणि या नगराला काय नाव दिलं? हनोक. आणि हनोक या शब्दाचा अर्थ होतो देवाबरोबर चालणारा. सो परमेश्वर अशा प्रकारची नगरी, अशा प्रकारचं शहर परमेश्वर बनवू इच्छित आहे की जे शहर, जी नगरी परमेश्वराबरोबर चालणारी असेल. हालेलुया. आम्ही हनोका स्वरूपाने प्रियांनो परमेश्वराबरोबर आम्ही जर चालतो तर ती नगरी, तो व्यक्ती परमेश्वराबरोबर, प्रभूबरोबर घेतल्या जाईल. हालेलुया. किती जणांची इच्छा आहे की प्रभूबरोबर आम्ही घेतल्या जावं? आपली इच्छा आहे की प्रभूबरोबर आम्ही घेतल्या जावं. तर प्रियांनो आम्हाला प्रभूबरोबरच चालणं गरजेचं आहे. हालेलुया. परमेश्वराबरोबर, त्याच्या वचनाबरोबर जर आम्ही चालत नाही आणि आम्ही अपेक्षा करतो की त्याने आम्हाला घेऊन जावं, त्याच्याबरोबर आम्ही घेतल्या जावं, तर प्रियांनो तो मुळीच घेऊन जाणार नाही. त्याच्याबरोबर चालणं गरजेचं आहे. सो नवीन नगर की जे नगर किंवा जी नगरी स्थापिली जाईल ते देवाबरोबर चालणारी असेल. एक तयार केलेलं शहर प्रियांनो असणार आहे. हे तयार केलेलं शहर, या संबंधी वचन आम्हाला काय सांगतं? योहान शुभवर्तमान याचा अध्याय 14 आणि वचन 1 ते 3. जॉन चॅप्टर 14 वर्स 1 to 3.
योहान 14 वचन 1 ते 3 वाचूयात. तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार कराव्यात जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईल, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. हालेलुया. या नवीन नगरीची, या नवीन शहराची रचना कोण करतोय माहिती आहे? कोण बनवत आहे? याचा बिल्डर कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता, प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, मी माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन त्या तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईल, यासाठी की मी जेथे आहे तेथे तुम्ही असावे. हालेलुया. सो येशू ख्रिस्त कुठे गेलाय? कुठे गेलेला आहे प्रभू येशू ख्रिस्त? थोडं जोरात बोला. पित्याकडे. बरोबर आहे, पित्याकडे गेलेला आहे. कशासाठी? आणि प्रभू येशू ख्रिस्त अगोदर म्हणतो की माझ्या पित्याच्या घरामध्ये पुष्कळ जागा आहे. जागा तयार करायला जातो आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय जागाही आहे. ओके. हालेलुया. हे एक फार मोठं रहस्य आहे. एखाद्या वेळेस नक्की या वचनाबद्दल आम्ही अभ्यासू. या वचनामध्ये ज्या गोष्टी प्रभूने दिलेल्या आहेत की प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या अंतःकरणामध्ये, पित्याच्या हृदयामध्ये आमच्यासाठी जागा तयार करतोय. आणि जी नगरी प्रभू येशू ख्रिस्त तयार करत आहे, या नगरी संबंधी प्रियांनो, ज्या शहरा संबंधी वचनामध्ये योहानाला प्रभू येशू ख्रिस्ताने आत्म्याच्या योगे स्पष्ट केल्या की ती नगरी कशी असणार आहे? एका नवरी, जशी नवरी नटलेली असते, जशी नवरी शृंगारलेली असते, तयार असते आपल्या वरासाठी, त्या प्रकारे ती नगरी तयार असणार आहे आपल्या वरासाठी. हालेलुया. ते शहर कसं असेल? एकदम सज्ज असेल, एकदम सुंदर असेल. आणि ज्यावेळेस ते शहर, ती नगरी त्या स्वर्गातून, त्या आकाशातून उतरेल प्रियांनो, ती नगरी एकदम तयार केलेली सुंदर अशी ती नगरी असणार आहे. आणि वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, परत एकदा ते वचन आम्ही वाचूया. प्रगटीकरण 21 आणि वचन 2 वाचा. तेव्हा मी पवित्र नगरी नवी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजविलेली होती. नगरी कशी होती? नवऱ्यासाठी शृंगारलेली नवरी प्रमाणे सजलेली होती. ती नगरी कशी होती? शृंगारलेली, पूर्णपणे सज्ज झालेली, तयार झालेली. आताच मागच्या वर्षी औरंगाबादमध्ये G20 ची टीम आली. त्यावेळेस औरंगाबाद कसं दिसत होतं? एकदम स्वच्छ. बरोबर. विदेशाचे पाहुणे ज्यावेळेस औरंगाबाद मध्ये आले, भारताच्या काही शहरामध्ये आले, संपूर्ण भाग एकदम चकचकीत करण्यात आलं, एकदम स्वच्छता राखण्यात आली. आणि आता अगोदरची परिस्थिती आणि आताची परिस्थिती सारखी झाली. त्यावेळापुरती ती परिस्थिती एकदम सुंदर होती. पण प्रियांनो, मला एक लक्षात येईल की जर त्यावरती घाण करणारेच कोणी नसतील, अस्वच्छता पांगवणारे जर कोणी नसतील, सगळे शुद्ध आचरण राखणारे, शुद्ध पवित्रता पाळणारे असे लोक जर त्या पृथ्वीवरती, त्या शहरामध्ये असतील, तर प्रियांनो, त्या ठिकाणामध्ये कुठल्या प्रकारची घाण असणार नाही. स्वच्छता, स्वच्छता, स्वच्छता. कारण परमेश्वराने जे लोक निवडले, परमेश्वराने त्यांना स्वच्छ असं अंतःकरण दिलेलं आहे. स्वच्छ परमेश्वराने त्यांना शरीर दिलेलं आहे, असं शरीर की जे शरीर कुठल्या प्रकारची वासना, कुठल्या प्रकारची तहान, भूक त्या शरीराला लागणार नाही. ते केवळ परमेश्वराच्या महिमेसाठी असेल. परमेश्वर सर्व काही क्षणामध्ये बदलवणार आहे. पण प्रियांनो,
यासाठी जी गोष्ट वचनामध्ये देव केलेली आहे, वचन प्रगटीकरण याचा अध्याय 21 आणि वचन 7 आम्ही वाचूया की त्या नगरीमध्ये, त्या नवीन पृथ्वी आणि नवीन गगनामध्ये, नवीन आकाशावरती प्रियांनो, किंवा त्या नवीन शहरामध्ये कोण असणार आहे? हा, जो कोणी विजय मिळवितो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्याचा देव होईल आणि तो माझा पुत्र होईल. हालेलुया. जो कोणी विजय मिळवितो त्याला या सर्व गोष्टी कशा मिळतील? वारशाने. जो विजय मिळवितो, विजय कशावरती? हालेलुया. विजय कशावरती मिळवितो? आम्हाला विजय कशावरती मिळवायचा आहे? हालेलुया. आम्हाला विजय कशावरती मिळवायचा आहे? पहिल्यांदा ऐकतोय आम्ही. बोले येशू मसीह की. ओके. सकाळी देवाच्या दासांनी खूप सुंदर वचन या ठिकाणी दिलं की आमची आध्यात्मिक सेवा काय आहे. रोम करासपत्र अध्याय 12 वचन 1 ते 2 या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आमची आध्यात्मिक सेवा काय आहे. तर आमचं शरीर देवाला पवित्र, जिवंत व ग्रहणीय यज्ञ म्हणून आम्ही समर्पित करावं. जो व्यक्ती प्रियांनो या सेवेला, या आध्यात्मिक सेवेला जो व्यक्ती करतो, तो व्यक्ती आपल्या शरीरावरती विजय मिळवितो. तो व्यक्ती सैतानाच्या कृतीवरती, तो व्यक्ती सैतानाच्या विचारावरती, सैतानाच्या संगतीपासून दूर राहण्यावरती प्रियांनो जो व्यक्ती विजय मिळवितो प्रियांनो, तो प्रत्येक व्यक्ती या ठिकाणामध्ये सांगितलेल्या वचनानुसार त्या प्रत्येक व्यक्तीला वारशाने त्याला ते स्थान मिळणार आहे. आमचा वारसदार, आम्हाला कोणाच्या वारसाने प्रियांनो त्या गोष्टी मिळणार आहे? हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाच्या प्रत्येक गोष्टीला त्याने हरविलं. सैतानाच्या त्याने मरणावरती प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो विजयशाली झाला. प्रभू येशू ख्रिस्त प्रियांनो पापावरती सुद्धा विजयशाली झाला आणि त्याचा वारस आम्हाला मिळतोय. हालेलुया. तो पुढे आहे, आम्ही त्याच्या मागे आहोत. हालेलुया. हालेलुया. आम्ही स्वतःहून कुठली गोष्ट मिळू शकत नाही. मिळवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी आयडल आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी हिरो आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पुढे आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा आदर्श आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा राजा आहे. हालेलुया. आमचा तो राजा आहे आणि त्या राजाच्या वारशाच्या स्वरूपाच्या गोष्टी आम्हाला प्रत्येकांना मिळणार आहे. कारण आम्ही त्या राजाच्या नवीन नगरीमध्ये, नवीन शहरामध्ये आम्ही प्रत्येक जण असणार आहोत. या ठिकाणामध्ये वचनामध्ये सांगितलंय की जो कोणी विजय मिळवितो त्याला या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्यांचा देव होईल आणि तो माझा पुत्र होईल. प्रभू येशू ख्रिस्त आमचा देव असेल, आहे आणि असणार आहे. आणि आम्ही त्याचे कोण होऊ? आम्ही प्रत्येक जण त्याचे पुत्र होऊ. की जो व्यक्ती त्याच्या बरोबर असेल तो प्रत्येक जण त्याचा पुत्र असेल. आणि ज्यावेळेस प्रभूच्या सानिध्यतेमध्ये आम्ही असू तेथे प्रियांनो स्त्री किंवा पुरुष हा भेदही नाहीये, स्वर्गामध्ये नाहीये. त्याच्या समोर सगळे समान आहेत. बोले येशू मसीह की. हालेलुया. त्याच्या समोर सगळे समान असताना या ठिकाणामध्ये नवीन नगरी, नवीन पृथ्वी, नवीन आकाश निर्माण करण्यात संबंधीचं प्रियानो जे वचन आम्ही ऐकलंय, या नवीन नगरीमध्ये आम्ही प्रत्येक जण घेतल्या जाण्यासाठी आम्हाला स्वतःला तयार करणं आवश्यक, स्वतःला तयार होणं फार गरजेचं आहे. आम्ही कुठल्याही स्वरूपाच्या बिना तयारीचा आम्ही त्याला सामोरं जाऊ शकणार नाही. आत्मिक तयारी आमची फार आवश्यक आहे. या ठिकाणामध्ये पुढे वचन आम्हाला सांगतं, वचन 8 मध्ये, परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल, हेच ते दुसरे मरण आहे. त्या नगरीमध्ये, नवीन नगरीमध्ये, नवीन पृथ्वीवरती आणि त्या नवीन आकाशाखाली कोण असणार नाहीये? जे भेकड आहेत, विश्वास न ठेवणारे आहेत, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटके, मूर्तीपूजक
सर्व लबाड माणसे यांच्या वाट्याला काय मिळेल? गंधकाचे सरोवर मिळेल. आणि हेच दुसरं मरण असेल. यांना त्या नवीन नगरीमध्ये, नवीन यरुशलेमेमध्ये, नवीन पृथ्वीवरती, त्या नवीन आकाशाखाली त्यांना स्थान असणार नाहीये. सो प्रियानो, यापैकी कुठल्या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आहेत तर आज प्रभू संधी देत आहे की आम्ही पश्चातापाई व्हावं. आज जर आम्ही पश्चाताप करून प्रभूच्या सानिध्यतेमध्ये येतो आणि प्रभूला म्हणतो की प्रभू, माझ्या जीवनामध्ये कळत न कळत जर कुठले पाप झाले असतील, प्रभूची तुम्हाला क्षमा कर. मी पश्चातापी अंतकरणाने तुझ्याकडे येतोय, तुम्हाला क्षमा कर. कारण ही पृथ्वी लवकर नष्ट होणार आहे, हे आकाश लवकर नष्ट होणार आहे आणि प्रभू नवीन पृथ्वीची, नवीन सृष्टीची निर्मिती प्रभू करणार आहे. सो प्रभूने आम्हाला ही संधी दिलेली असताना आज आम्ही पश्चातापी होऊया आणि त्या प्रभूच्या सानिध्यतेमध्ये येऊया. प्रभू परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना या पहिल्या भागामध्ये ज्या परमेश्वर नवीन गोष्टी बनवितो त्यावेळामध्ये या गोष्टी घडतात, या संबंधीचं वचन परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. या पहिल्या भागाच्या द्वारे परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना आशीर्वादित करो. आम्ही लवकरच दुसरा भाग सुद्धा आम्ही अभ्यासणार आहोत. पवित्र परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना आशीर्वादित करो. आमेन.